ज्यांनी कधी गंडे दोऱ्यावर विश्वास ठेवला नाही त्या पुरोगामी विचारसरणीच्या स्वर्गीय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर मात्र वासनांध ज्योतिषी अशोक खरातच्या दरबारात नतमस्तक झाल्या। चारही बाजूंनी टीकेचं लक्ष झाल्यानंतर त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून उचलबांगडी झाली खरी, पण आपल्याच पक्षात मात्र त्या एकाकी पडल्या हे मात्र लपून राहू शकलं नाही। महिलांना भीती दाखवून त्यांच्यावर बलात्कार करणारा खरात राजकारणी, उद्योजक, अधिकारी, सेलिब्रिटी अशा साऱ्याच उच्च शिक्षितांचा तर गुरुच बनला होता। साऱ्याच मोठ्या हस्ती त्याच्या दरबारात नतमस्तक होत असल्यानं त्याचं शेकडो महिलांसोबत अश्लील तितकंच संतापजनक कृत्य करण्याचं धाडस वाढतच गेलं। ज्यांनी अत्याचार झालेल्या महिलांना महिला आयोगाची अध्यक्ष या नात्यानं न्याय मिळवून द्यायचा, त्या चाकणकर तर त्या संस्थांवर नुकत्याच विश्वस्त म्हणून नाही तर खाजगी कार्यक्रमातही हिरिरीनं सहभागी व्हायच्या। कधी त्याचं औक्षण करताना तर कधी त्याला केक भरवताना त्या आढळून आल्या। महिलांसोबत घृणास्पद कृत्य करणाऱ्या खरात सारख्या वासनांचे पाय देखील या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी धुतलेत। खरात गजाआड झाल्यानंतर चाकणकरांचे व्हिडिओ, फोटो असं सारंच सोशल मीडियावर झळकतंय। अर्थात सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे यांनी त्यांना खिंडीत गाठत हे पुरावे उघड केलेत। खरं तर चाकणकर ज्या पक्षात काम करतात त्या राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय अजितदादांनी कधीही बुवाबाजीवर विश्वास ठेवला नाही। कोणत्या बाबाच्या दरबारात जाऊन हातात गंडा दोरा बांधला नाही की कधी कोणत्या मंदिरात जाऊन पूजा अर्चना केली हे असं ऐकायला आलं नाही। संपूर्ण हयातीत त्यांनी पुरोगामी विचारसरणीवर राजकारण केलं, पण मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात पोथी पुराण देण्याऐवजी संविधान द्या असा उपदेशाचा डोस पाजणाऱ्या चाकणकरांनी मात्र दादांच्या पुरोगामी विचारसरणीलाच छेद दिलाय। खरं तर खरातच्या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश करणाऱ्या महिलेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर चाकणकरांनी तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता। मात्र तसं न करता ज्यावेळी विरोधकांनी रान उठवलं त्यावेळी आपल्याला खरातच्या खाजगी आयुष्याबद्दल माहिती नव्हतं असं सांगून त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला। मात्र खरात प्रकरण गंभीर वळणावर येऊन ठेपल्यानं मुख्यमंत्र्यांना त्यांची उचलबांगडी करावी लागली। सोशल मीडियावर महिलेसोबतचा खरातचा अश्लील कृत्याचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं त्यानं वासनांधतेची परिसीमाच गाठली होती। त्यामुळं नुकतंच नाशिकच नाही तर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली। यातूनच टीकेच्या लक्ष बनलेल्या चाकणकराच्या बचावासाठी पुढं येण्याचं धाडस कुणीही दाखवू शकलं नाही। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तसा प्रयत्न करून पाहिला, पण त्यांनाही टीकेला सामोरं जावं लागलं। स्वपक्षातील चाकणकर एकाकी पडल्याचं लपून राहिलेलं नाही।